विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वी मधील 4थ्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, जो आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हे पहा, मागच्या लेक्चरपर्यंत आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स हा चॅप्टर पूर्ण केला. म्हणजे थोडक्यात आपण त्या ठिकाणी प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी काय आहेत, कशा पद्धतीने हेरिडिटरी कॅरेक्टर एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतात हे शिकलो. एकंदरीत त्या चॅप्टरमध्ये जो काही पार्ट आपण शिकलो तो पार्ट आपण थोडक्यात असा शिकलो की जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, म्हणजे जी काही हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहेत त्याच्या मागचा जेनेटिक बेस काय जो आहे ना, तो पार्ट आपण त्या चॅप्टरमध्ये शिकलो. आणि आता आज इथून पुढे आपण ऍक्च्युअली हेरिडिटरी मटेरियल जे आहे की एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी जे काही मटेरियल आहे, मेंडेलच्या म्हणण्यानुसार ज्याला फॅक्टर म्हटलं जातं, ते फॅक्टर म्हणजे जेनेटिक मटेरियल आहे. ते नेमकं कशापासून बनलेलं आहे, मॉलिक्युलर लेवलला ही हेरिडिटरी प्रिन्सिपल किंवा हेरिडिटरी कॅरेक्टर नेमकं कशा पद्धतीने ट्रान्सफर होतात, या गोष्टी आपल्याला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. एकंदरीत काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पहा, मेंडेलच्या जेनेटिक्समध्ये आणि पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्समध्ये आपण काही गोष्टी शिकलो. 1866ला मेंडेलचं वर्क जेव्हा पब्लिश झालं त्यावेळेला अनेक शास्त्रज्ञ कन्व्हिन्स नव्हते की हेरिडिटरी कॅरेक्टर कशाच्या मदतीने ट्रान्सफर होतात, मेंडेलच्या प्रिन्सिपलनुसार ट्रान्सफर होतात, हे समजून घ्यायला अनेक शास्त्रज्ञ तयार नव्हते. मात्र 1866 नंतर 1900च्या पुढं 1900 नंतर मेंडेलचं वर्क रिडिस्कव्हर झालं आणि 3 वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मेंडेलचं वर्क रिडिस्कव्हर केलं, पब्लिश केलं. त्याच्यावरती मेंडेलचे लॉज बनवण्यात आले आणि त्यावेळेला लक्षात आलं की मेंडेलचं जे काही हेरिडिटरी प्रिन्सिपलवरचं वर्क आहे ते राईट आहे. हेरिडिटरी कॅरेक्टर्स कशा पद्धतीनं एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात, ते मेंडेलियन इनहेरिटन्स ऍक्ट त्याच्यानुसार होतात, हे सर्वांनी मान्य केलं. आणि मग 1900 नंतर मात्र जेनेटिक स्टडी मेंडेलच्या प्रिन्सिपलला समोर धरून सुरू झाला, बरोबर आहे. पण 1866 ते 1900 हा जो काळ आहे मधला, हा खूप मोठा पिरियड होता आणि या पिरियडमध्ये बायोलॉजीशी रिलेटेड, सायन्सशी रिलेटेड अनेक फील्डमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली होती. मायक्रोस्कोपिक टेक्निक खूप इव्हॉल्व्ह झालेल्या होत्या. इतर बायोलॉजीच्या ज्या ब्रांचेस आहेत त्यांच्यामध्ये काही रिसर्च झाले होते आणि तोपर्यंत न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारे क्रोमोसोम्स, मायटोसिस, मियोसिस या सर्व गोष्टींचा शोध लागला होता. आणि त्यावेळेला त्याच्यानंतर सटॉन आणि बोव्हरी या शास्त्रज्ञांनी क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स मांडली होती, की जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो. मेंडेल ज्याला फॅक्टर म्हणायचा, बरोबर आहे का. सटॉन आणि बोव्हरी सांगतात की हे जे फॅक्टर्स आहेत ना, ते फॅक्टर क्रोमोझोम वरती आहेत, बरोबर आहे का, क्रोमोझोम वरती. आणि मेंडेलचे जे फॅक्टर आहेत त्याला जॉन्सन नावाच्या शास्त्रज्ञांनी जीन असं नाव दिलं. मग मेंडेल सांगायचा कॅरेक्टर्स आर रेग्युलेटेड बाय फॅक्टर, जॉन्सन म्हणतो कॅरेक्टर्स आर रेग्युलेटेड बाय जीन्स, बरोबर आहे. अँड जीन्स आर प्रेझेंट ऑन क्रोमोझोम, म्हणजे क्रोमोझोम्स आर द कॅरियर्स ऑफ हेरिडिटरी ट्रेट्स. हे आपण क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स सटॉन आणि बोव्हरी यांनी मांडलेली जी होती त्याच्यामध्ये शिकलो होतो. म्हणजे जीन्स हे क्रोमोझोम वरती आहे किंवा क्रोमोझोम्स कंटेन लिनियरली अरेंज्ड जीन, क्रोमोझोम वरती लिनियरली अरेंज्ड जीन्स आहेत, बरोबर आहे का. आणि पुढे जाऊन असं लक्षात आलं की हा जो क्रोमोझोम आहे, तो डीएनए आणि काही प्रोटीन पासून बनला. म्हणजे जे हेरिडिटरी मटेरियल आहे ते हेरिडिटरी मटेरियल आयदर डीएनए आहे किंवा प्रोटीन आहे. आणि मग म्हणजे जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर घेऊन जातं ते मटेरियल आयदर डीएनए तरी असेल किंवा प्रोटीन तरी असेल. आज तुम्हाला आम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणाल सर मला माहिती आहे इट इज डीएनए. येस, यू नो, कारण की ह्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे डीएनए आहे. परंतु तो जो काळ होता की त्यावेळेला क्रोमोसोम हे डीएनए आणि प्रोटीन पासून बनलेले हे अगोदर शोधून काढलं आणि मग ऍक्च्युअली या दोघांपैकी कशापासून हे फॅक्टर तयार झाले, दोघांपैकी कशापासून हे जीन तयार झाले, म्हणजे हे हेरिडिटरी मटेरियल की जे एका पिढीतली कॅरेक्टर दुसऱ्या पिढीमध्ये घेऊन जातं, ते वेदर इट इज डीएनए और प्रोटीन,
हे संशोधन सुरू झालं आणि मग अनेक वर्षानंतर अनेक एक्सपेरिमेंट केल्यानंतर सर्व शास्त्रज्ञ कन्व्हिन्स झाले. आज सगळ्यांना माहिती आहे की डीएनए पासून जीन तयार झालेले आहेत. म्हणजेच डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. म्हणजे हा जो सुरुवातीचा काळ होता त्या काळामध्ये नेमकं काय होतं त्याच गोष्टी आपल्याला इथं लक्षात घ्यायच्या आहेत. तेच मुद्दे इथं मांडलेले आहेत. आपल्या पुस्तकांमध्ये दिलेले मुद्दे मी सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून आहे असे तुमच्या समोर मांडतो. ह्याच्यावरती डायरेक्टली क्वेश्चन येतील का नाही हे माहित नाही, परंतु हा फार आपल्याला लक्षात असला पाहिजे. म्हणजे मॉलिक्युलर बेसिस आणि जेनेटिक बेसिस या दोघांना लिंक करणारा हा पार्ट आहे. बघा, आफ्टर द रीडिस्कव्हरी ऑफ मेंडेल्स वर्क in 1900, scientists were interested to know what the factor is. म्हणजे वर्क रिडिस्कवर केल्यानंतर सर्वांनी मानलं होतं की फॅक्टर रेग्युलेट द कॅरेक्टर. बरोबर आहे. मग आता पुढचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये डेव्हलप झाला होता. इफ दिस फॅक्टर रेग्युलेट द कॅरेक्टर, वी नो मेंडेलनं ज्या वेळेला सांगितलं होतं की तो फॅक्टर म्हणजे एक पार्टिकल आहे असं म्हटलं होतं सेलमध्ये, आणि मेंडेल तेच सांगू शकला नव्हता की हे फॅक्टर कशापासून बनलेले आहे. बरोबर आहे का, किंवा हे फॅक्टर आहेत हे तो सिद्ध करू शकला नव्हता. परंतु जेव्हा वर्क रिडिस्कवर केलं आणि त्या पद्धतीनं समोर आलं तेव्हा लक्षात आलं होतं की फॅक्टर रेग्युलेट द कॅरेक्टर, आणि मग हे फॅक्टर कशापासून बनलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ उत्सुक होते. बरोबर आहे. त्याचाच एक भाग पुन्हा जॉन्सन युज्ड द टर्म जीन फॉर दॅट फॅक्टर. म्हणजे आता आपण मेंडेलच्या फॅक्टरच्या ऐवजी आपण आता शब्द जीन वापरूया. म्हणजे हा जीन काय आहे, जीन कशापासून बनला, ह्याचं केमिकल कॉम्पोजिशन काय, केमिकल नेचर काय, अँड हाऊ इट रेग्युलेट द कॅरेक्टर. आपण म्हणतो की कॅरेक्टर्स आर डिटरमाइन्ड बाय द मेटाबॉलिक रिॲक्शन्स. मग हा जीन नेमका त्या मेटाबॉलिक रिॲक्शन कशा रेग्युलेट करतो, स्वतः डीएनए रेग्युलेट करतो का कुणाच्या तरी मदतीनं रेग्युलेट करतो, असे अनेक प्रश्न होते. आणि मग त्या एका एका प्रश्नाची उकल हळूहळू होत गेली. बरोबर आहे का. आणि मग त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी केलेलं काम, त्यापैकी 1902 आणि 3 सटॉन आणि बोव्हरी यांनी इंडिपेंडेंटली थिअरी प्रपोज केली, की जी थिअरी आपण शिकलेलो आहोत, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. आणि ही थिअरी सांगते क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ फॅक्टर, क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ जीन, किंवा जीन्स आर लिनियरली प्रेझेंट ऑन क्रोमोझोम. बरोबर आहे. दिस थिअरी स्टेट दॅट जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम्स. हे क्रोमोझोम वरती असतात. नेक्स्ट पॉइंट, हे जे क्रोमोझोम्स आहेत ना, पुढे त्याचं केमिकल कंपोजिशन जेव्हा स्टडी केलं तेव्हा लक्षात आलं की क्रोमोझोम्स आर कंपोज्ड ऑफ न्यूक्लिक ऍसिड्स अँड प्रोटीन्स. आज तुम्हाला माहिती आहे ह्या न्यूक्लिक ऍसिड मध्ये पण कुठलं न्यूक्लिक ऍसिड आहे, तर डीएनए. आणि या प्रोटीन मध्ये कुठले प्रोटीन आहेत, तर काही हिस्टोन प्रोटीन आहेत, प्लस देर आर सम नॉन हिस्टोन प्रोटीन. हे आज माहिती आहे. बरोबर आहे का. आणि त्यापैकी डीएनए हे हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करतं हे पण माहिती आहे. परंतु सुरुवातीला हे जाणून घेण्याच्या अगोदरचा टप्पा आपण शिकतोय की आता क्रोमोझोम डीएनए आणि हिस्टोन प्रोटीन पासून बनले, क्रोमोझोम कॅरेक्टर ट्रान्सफर करतात. म्हणजे ह्या दोघांपैकी आयदर डीएनए किंवा प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल आहे. बरोबर आहे. आणि मग काय असेल दोघांपैकी, वेदर द प्रोटीन इज जेनेटिक मटेरियल ऑर न्यूक्लिक ऍसिड इज जेनेटिक मटेरियल, तर अनेक शास्त्रज्ञांचं म्हणणं प्रोटीन्स हे जेनेटिक मटेरियल आहेत असं होतं. आणि त्याचं कारणही तसं होतं. पहा, आपल्याला तोच मुद्दा आपल्याला बघायचा की द सर्च फॉर जेनेटिक मटेरियल. म्हणजे आता जेनेटिक मटेरियलचा सर्च करायचा ह्या दोघांपैकी कोण, डीएनए का प्रोटीन. बरोबर आहे का. या दोघांपैकी एकाला जेनेटिक मटेरियल म्हणायचं होतं. आणि मग हा सर्च कसा झाला, ह्याच्यामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी कामं केली. अनेकाचे एक्सपेरिमेंट आहेत. त्यापैकी 3 महत्वाचे एक्सपेरिमेंट आपल्याला शिकायचे, ते टप्प्याटप्प्याने आपण शिकणार आहोत. त्यापैकी एक आजच्या लेक्चरमध्येच मी घेणार आहे. द सर्च फॉर जेनेटिक मटेरियल किंवा द जेनेटिक मटेरियल इज डीएनए. डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे हे सिद्ध झालं, पण ते कसं सिद्ध झालं, अनेक एक्सपेरिमेंट करावे लागले. त्याच्या अगोदरचाही सुरुवातीचा काही पार्ट आपण लक्षात घेतला पाहिजे. इनिशियली most of the scientists who were working in the field of genetics thought that proteins are large. दोघांच्या तुलनेमध्ये डीएनए आणि प्रोटीनच्या तुलनेत प्रोटीन्स आर लार्जर मॉलिक्युल्स, किंवा हे मोठे आहेत आणि ते व्हॅरिएबल आहेत, दे आर कॉम्प्लेक्स आहेत. बरोबर आहे. हे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत, व्हॅरिएबल आहेत, ते कॉम्प्लेक्स मॉलिक्युल आहेत, आणि दे स्टोअर इन्फॉर्मेशन टू कंट्रोल सेल मेटाबॉलिझम. म्हणजे अनेक शास्त्रज्ञांचं असंच म्हणणं होतं की प्रोटीन्स लार्ज आहेत. बरोबर आहे.
त्यांच्यामध्ये खूप व्हॅरिएशन आहे, खूप व्हरायटी आहे. आणि मग स्पीसीज बदलला की त्यांच्यामधले हे प्रोटीन बदलतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन पाहायला मिळतात आणि हे प्रोटीन म्हणजे कॅरेक्टर रेग्युलेट करणारी जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करतात असं अनेक शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. प्रोटीन मध्ये व्हरायटी आहे, बरोबर आहे, आणि ते प्रोटीनच मेटाबॉलिक कॅरेक्टर रेग्युलेट करतात आणि मग हेच हेरिडिटरी मटेरियल असलं पाहिजे असं अनेक लोकांचं म्हणणं होतं. हेन्स इट वॉज अज्युम्ड दॅट प्रोटीन्स कॉज्ड द व्हॅरिएशन्स. म्हणजे जे व्हॅरिएशन्स होतात ते व्हॅरिएशन्स प्रोटीनमुळे आहे. वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये वेगवेगळी कॅरेक्टर दिसतात आणि मग त्यासाठी वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत आणि म्हणून तेच व्हॅरिएशनच्या मागचे कॉज आहेत. म्हणजे प्रोटीन्स हेच जेनेटिक मटेरियल असलं पाहिजे, बरोबर आहे का? परंतु पुढे जाऊन ऑन द अदर हँड डीएनए जे होते दे वर थॉट टू बी स्मॉलर. डीएनए हे लहान आहेत असं समजलं जायचं, सिंपल मॉलिक्युल्स आहेत असं समजलं जायचं. आणि स्पीसीज मधला जर डीएनए आपण कम्पेअर केला म्हणजे एक स्पीसीज, दुसरा स्पीसीज, तिसरा स्पीसीज, चौथा स्पीसीज, तर ह्या स्पीसीजच्या 4 वेगवेगळ्या स्पीसीजच्या डीएनएच्या केमिकल कंपोजिशन मध्ये असा काही विशिष्ट बदल नव्हता. आणि मग डीएनए सगळ्यांमध्ये खूप वेगळे नाही, जवळजवळ सारखेच आहेत. म्हणजे केमिकल कंपोजिशन सगळ्यांचं वेगवेगळं नाही, जवळजवळ सारखं आहे. आणि मग हे साधे मॉलिक्युल आहेत आणि हे जेनेटिक मटेरियल नसावेत असं अनेक लोकांचं म्हणणं होतं, अनेक शास्त्रज्ञांचं हेच म्हणणं होतं. ओव्हर द टाइम दीज आयडियाज अबाउट डीएनए वेर शोन टू बी रॉंग. परंतु जसा वेळ पास झाला, टाइम गेला पुढं, जसं संशोधन झालं तसं डीएनए बद्दलच्या ह्या ज्या आयडिया होत्या की डीएनए हा स्मॉल मॉलिक्युल आहे, सिंपल मॉलिक्युल आहे, त्याच्यामध्ये व्हॅरिएशन नाही, या आयडिया चुकीच्या ठरत गेल्या. कारण डीएनए मधलं व्हॅरिएशन हे केमिकल कॉम्पोजिशन पेक्षा वेगळ्या लेवलवरचं होतं, ते पुढे लक्षात आलं, बरोबर. इनफॅक्ट डीएनए मॉलिक्युल्स आर लार्ज, म्हणजे प्रोटीन पेक्षा हे लार्ज मॉलिक्युल्स आहेत. व्हॅरी ट्रेमेंडसली, यांच्यामध्ये खूप व्हॅरिएशन आहे, परंतु ते व्हॅरिएशन फक्त अनेक शास्त्रज्ञ केमिकल कंपोजिशनच्या लेवलवरती चेक करत होते, केमिकल कंपोजिशनच्या लेवलवरती चेक करत होते. परंतु हे केमिकल कंपोजिशनच्या लेवलवरती व्हॅरिएशन नाही. पुढे ह्या चॅप्टर मध्ये जमेल तुम्हाला समजेल. म्हणजे पुढे लक्षात आलं की डीएनए हे मोठे मॉलिक्युल आहे, त्यांच्यामध्ये खूप व्हॅरिएशन आहे. स्पीसीजचा डीएनए हा वेगवेगळा आहे आणि तो वेगवेगळा असणारा डीएनएच हेरिडिटरी कॅरेक्टर रेग्युलेट करतो, बरोबर आहे का? मग व्हॅरिएशन इन डीएनए मॉलिक्युल्स दे आर डिफरंट दॅन द व्हॅरिएशन इन शेप, इलेक्ट्रिक चार्ज अँड फंक्शन शोन बाय द प्रोटीन. म्हणजे प्रोटीन मध्ये खूप त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी मध्ये, साईज मध्ये, शेप मध्ये, फंक्शन मध्ये व्हॅरिएशन आहेत, पण डीएनए मधलं व्हॅरिएशन हे या लेवलचं नाहीये. हे कसं आहे पुढे बघूया आपण, बरोबर. सो इट इज नॉट सरप्राइजिंग दॅट मोस्ट रिसर्चर्स इनिशियली फेवर्ड प्रोटीन एज जेनेटिक मटेरियल, बरोबर आहे. म्हणजे दोन मॉलिक्युलची जेव्हा तुलना केली त्यावेळेला सुरुवातीला प्रोटीन्स हे कॉम्प्लेक्स आहेत मानलं जायचं, त्यांच्यामध्ये खूप व्हॅरिएशन आहे असं मानलं जायचं, ते हेरिडिटरी कॅरेक्टर रेग्युलेट करणारी इन्फॉर्मेशन स्टोअर करतात असं मानलं जायचं. दुसऱ्या बाजूला डीएनए सिंपल आहेत, लहान आहेत आणि व्हॅरिएशन नाही असं मानलं जायचं. परंतु पुढे जाऊन लक्षात आलं की डीएनए हा स्मॉल मॉलिक्युल नाहीये, हा मोठा मॉलिक्युल आहे, त्याच्यामध्ये खूप व्हॅरिएशन आहे स्पीसीजच्या डीएनए मध्ये. पण डीएनएतलं व्हॅरिएशन आणि प्रोटीन मधलं व्हॅरिएशन याच्यात फरक आहे. प्रोटीन मध्ये जरी व्हरायटी पाहायला मिळत असली तरी शेप, साईज, इलेक्ट्रिक चार्ज ह्यांच्यामध्ये फरक आहे. पण डीएनए मधला फरक हा वेगळ्या लेवलला आहे, तो न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सच्या लेवलचा असतो, तो मुद्दा पुढे येणार आहे. आणि त्यामुळे सुरुवातीला प्रोटीन हेच जेनेटिक मटेरियल आहे असं सर्वजणांनी मानलं आणि ते मानणं साहजिक होतं, कारण डीएनए वरती तेवढं संशोधन नव्हतं. डीएनए ऍक्च्युअली कसे आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, काहीच माहिती नव्हतं, कुठलीच आयडिया नव्हती. आणि त्यावेळेला ते सिंपल मॉलिक्युल वाटत होते, त्यामुळं सर्वांनी त्याला जेनेटिक मटेरियल नाही मानलं. परंतु पुढे जाऊन लक्षात आलं की डीएनए हाच जेनेटिक मटेरियल आहे, बरोबर आहे. मग ओव्हर द पिरियड ऑफ 25 years फ्रॉम 1928 to 1952 जेनेटिस्ट बिकम कन्व्हिन्स्ड दॅट डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. म्हणजे 1928 पासून 1952 पर्यंत हळूहळू लोकांचं असं म्हणणं आलं की नाही, प्रोटीन्स हे जेनेटिक मटेरियल नाही, डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. पण एखाद्या शास्त्रज्ञांनी सांगितल्याबरोबर
पटकन सर्व शास्त्रज्ञ कन्व्हिन्स झाले नाहीत. अनेक शास्त्रज्ञ लवकर कन्व्हिन्स होत नव्हते. परंतु रिपीटेडली वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं की प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नसून डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. 1952 पर्यंत ह्या सर्व गोष्टी प्रूव्ह झाल्या होत्या आणि सर्व लोक कन्व्हिन्स झाले होते. आणि फ्रॉम दॅट डे ऑर फ्रॉम दोज डेज नाउ वी बिलीव्ह दॅट डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. बरोबर आहे का? आणि मग आता आपला मुद्दा काय आहे? मी आतापर्यंत जी काही बडबड करतो, जे सेंटेन्स तुम्हाला स्क्रीनवरती दाखवले, ऑल दीज आर द सेंटेन्स फ्रॉम युअर स्टेट बोर्ड बुक. फक्त मला ह्याच्यातून एवढंच सांगायचं आहे की सुरुवातीचा ट्रेंड काय होता. सुरुवातीला एकदम कॅरेक्टर कसे ट्रान्सफर होतात हेच माहित नव्हतं. मेंडेलनं आपल्याला सांगितलं की फॅक्टरच्या मदतीनं होतात. पुढे जाऊन जॉन्सननं त्याच फॅक्टरला, एवढ्या सगळ्या गोष्टीचा समरी काय आहे पहा. पुढे जाऊन मेंडेलच्या फॅक्टरला जॉन्सननं जीन असं नाव दिलं. सटॉन आणि बोहरी यांनी सांगितलं हे फॅक्टर म्हणजे जीन हे क्रोमोसोम वरती आहे आणि क्रोमोसोम मार्फत ते पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करतात. पुढे क्रोमोसोमचं केमिकल कंपोजिशन स्टडी केलं तेव्हा लक्षात आलं की त्याच्यात डीएनए, न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन आहे. आणि मग पुन्हा शास्त्रज्ञ आता मात्र फोकस्ड होते डीएनए आणि प्रोटीन वरती की क्रोमोसोम हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करतात आणि क्रोमोसोम ह्या दोन केमिकल पासून बनलेत, म्हणजे ह्या दोघांपैकी एक किंवा हे दोघं मिळून जेनेटिक मटेरियल असलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला प्रोटीन हेच जेनेटिक मटेरियल असावं असा अनेकांचा कयास होता, अनेकांचं म्हणणं होतं. अनेक जण त्याच फेवरमध्ये होते, कारण की प्रोटीन मध्ये व्हॅरिएशन आहे, कॉम्प्लेक्स आहे, केमिकल कंपोजिशन, त्यांचे इलेक्ट्रिक चार्ज यांच्यामध्ये खूप व्हरायटी आहे. डीएनए तुलनेनं सिंपल वाटायचा, पण पुढे जसं जसं डीएनए वरती स्टडी झाला त्यावेळेला लक्षात आलं की डीएनए हा सिंपल नाहीये, हा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे, हा मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये खूप व्हॅरिएशन आहे. फक्त प्रोटीन मधलं व्हॅरिएशन साईज, शेप, इलेक्ट्रिक चार्ज, फंक्शन ह्याच्यात आहे. डीएनएतले व्हॅरिएशन तसं नाही. डीएनए ज्या न्यूक्लियोटाइड पासून बनला त्या न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्स मध्ये बदल आहे आणि सिक्वेन्स मधला बदल हाच व्हॅरिएशन साठी रिस्पॉन्सिबल आहे, हे पुढे जाऊन लक्षात आलं. आणि मग अनेकांनी प्रयोग केले 1928 टू 1952 आणि या प्रयोगातून सिद्ध झालं की डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे. आणि मग आपल्याला एवढ्या सगळ्यातून आपला फोकस आता हळूहळू येणाऱ्या ह्या एक्सपेरिमेंट वरती. आपल्याला तेच शिकायचे, विच वेअर दीज एक्सपेरिमेंट हु प्रूव्ड दॅट डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. कुणी प्रूव्ह केलं? अनेकांनी एक्सपेरिमेंट केले, पण त्याच्यातले माइलस्टोन असणारे 3 एक्सपेरिमेंट अतिशय महत्वाचे आहेत आणि ते तिन्ही एक्सपेरिमेंट आपल्या सिलेबस मध्ये आहेत आणि तेच आपल्याला शिकायचे आहेत. आणि हे ते 3 एक्सपेरिमेंट्स आहेत. एक्सपेरिमेंट्स इन सपोर्ट टू डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल. डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे हे सांगण्यासाठी किंवा त्याच्या सपोर्ट मध्ये केलेले हे एक्सपेरिमेंट आहेत. त्यातला पहिला एक्सपेरिमेंट आहे ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट. फ्रेडरिक ग्रिफिथ नावाच्या शास्त्रज्ञांनी स्ट्रिप्टोकोकस निमोनी नावाच्या बॅक्टेरियावरती केलेला एक्सपेरिमेंट आहे. बरोबर आहे का? त्याला आपण बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट असं म्हणतो. बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्म होतात बॅक्टेरिया, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. बघूया आपण हा एक्सपेरिमेंट आणि ह्याच्यावरती खूप प्रश्न येतात ह्या तिन्ही एक्सपेरिमेंट वरती. फ्रेडरिक ग्रिफिथ यांनी केलेला एक्सपेरिमेंट. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा एक्सपेरिमेंट म्हणजे ग्रिफिथच्याच एक्सपेरिमेंटचं थोडंसं रिवाइज्ड व्हर्जन आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलं आणि तिघांनी हा एक्सपेरिमेंट केला. एव्हरी, मॅककार्टी आणि मॅक्लॉइड्स एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. एव्हरी, मॅककार्टी आणि मॅक्लॉइड एक्सपेरिमेंट. तोही एक्सपेरिमेंट आपण शिकणार आहोत. तिन्ही एक्सपेरिमेंट आपल्याला शिकायचे, सेपरेट शिकायचे, म्हणजे आपला पूर्ण फोकस त्याच्यावरती लक्षात येईल. आणि आणखीन व्हायरसेसचा वापर करून हर्शे आणि चेस या दोघांनी एक्सपेरिमेंट केले. बरोबर आहे. आणि हे 3 एक्सपेरिमेंट झाल्यानंतर, समजून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येते की नो, प्रोटीन्स आर नॉट जेनेटिक मटेरियल, डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. म्हणून आपल्याला which are the 3 experiments in support to the DNA as a genetic material, or which 3 experiments proved that DNA is the genetic material? Griffith's experiment, Avery McCarthy McLeod's experiment, Hershey-Chase experiment आहे. बरोबर आहे का? एका एक्सपेरिमेंटला आपण स्टडी करणार आहोत. त्यापैकी आजच्या लेक्चर मध्ये मी पहिला एक्सपेरिमेंट घेणार आहे, दॅट इज द ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट. बरोबर आहे का? फ्रेडरिक ग्रिफिथ, बरोबर, यांनी बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट केला इन 1928. एक्सपेरिमेंटचं नाव आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट.
खूप साध्या साध्या मुद्द्यांमध्ये, छोट्या छोट्या मुद्द्यांमध्ये तोडून हा पार्ट लक्षात ठेवायचा. पुढचा छोटा प्रश्न असा स्वतःला विचार की ऑन विच ऑर्गॅनिझम ही कॅरीड आउट दिस एक्सपेरिमेंट. ही कॅरीड आउट एक्सपेरिमेंट ऑन स्ट्रिप्टोकोकस निमोनी. म्हणजे अशा कोकाय बॅक्टेरिया, कोकाय म्हटलं की आपण सांगतो राउंडेड बॅक्टेरिया, आणि अशा चैन मध्ये जर अरेंज होत असतील तर स्ट्रिप्टोकोकाय म्हणतो आपण. आणि मग स्ट्रिप्टोकोकस निमोनी, निमोनी हे नाव का आलं की कारण ह्या बॅक्टेरिया निमोनिया कॉज करतात मॅमल मध्ये इन्क्लुडिंग ह्युमन. बरोबर आहे. स्ट्रिप्टोकोकस निमोनी किंवा कॉमनली आपण त्यांना निमोकोकस म्हणतो, निमोकोकाय. या निमोकोकाय किंवा स्ट्रिप्टोकोकस निमोनी या बॅक्टेरिया वापरून फ्रेडरिक ग्रिफिथ यांनी बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट केला. मग आपल्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं पहा. मग हे प्रश्न सीईटी बोर्डला येतील किंवा असं कॉम्प्लेक्स करून पुन्हा नीटला विचारलं जाईल. आणि छोट्या छोट्या मुद्द्यांवरतीच लक्षात ठेवा. कुणी केला पहिला एक्सपेरिमेंट? फ्रेडरिक ग्रिफिथ. कधी केला? 1928 ला. कुठला एक्सपेरिमेंट? बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट. कशावर केला? स्ट्रिप्टोकोकस निमोनी. बस, कुठलंही पुस्तक वाचा, ह्याच गोष्टी आहेत, याच गोष्टी करायच्या असतात. बेसिक जे आपण म्हणतो ना ते ह्याच सगळ्या गोष्टी असतात. आणि टप्प्याटप्प्यानं हे बनवलं एकदम कॉन्क्रीट पुन्हा बनत जातं मेंदूमध्ये ह्या सगळ्या. ठीक आहे. आता त्यांनी काय केलं, या बॅक्टेरियाचे 2 स्ट्रेन वापरले. स्ट्रेन म्हणजे थोडक्यात आपण असं समजूया 2 व्हरायटी वापरल्या. स्ट्रिप्टोकोकस निमोनी बॅक्टेरियाच्या 2 व्हरायटी वापरल्या. त्यापैकी एकाचं नाव आहे S3 आणि एकाचं R2. ह्याच्यातला S स्टँड फॉर स्मूथ, स्मूथ स्ट्रेन, अँड R स्टँड फॉर रफ स्ट्रेन, रफ आणि स्मूथ, रफ आणि स्मूथ. मग S मध्ये S1 S2 S3 त्यातला S3 वापरला. हे डायरेक्ट लक्षात ठेवायचं. विच स्ट्रेन वेर युज्ड बाय फ्रेडरिक ग्रिफिथ. S3 म्हणजे स्मूथ स्ट्रेन अँड R2 म्हणजे रफ स्ट्रेन. ह्या 2 स्ट्रेन मधला, 2 व्हरायटी मधला फरक काय आहे पुढे आपल्याला येईलच. बरोबर आहे. आता पुन्हा या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या का बघा. बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट, स्ट्रिप्टोकोकस निमोनी, 2 स्ट्रेन, S3 R2, फ्रेडरिक ग्रिफिथ यांनी केलेला एक्सपेरिमेंट. हे पहा, आता हा जो एक्सपेरिमेंट होता ह्याच्यातला जो S स्ट्रेन आहे, S स्ट्रेन म्हणजे कुठला, मी थोडक्यात इथं लिहितो S3. या स्ट्रेनची काही वैशिष्ट्य लक्षात ठेवा. राईट साइडला एक फोटोग्राफ पाहता की ज्या फोटोग्राफ वरती या बॅक्टेरियाच्या कॉलनी वाढलेल्या आहेत. तुम्हाला जेव्हा लॅबोरेटरीमध्ये ह्या बॅक्टेरियांचं कल्चर करायचं असतं, पेट्री डिश मध्ये आर्टिफिशियल मीडियम तयार करायला लागतं. ते मीडियम सॉलिडिफाय करण्यासाठी त्याच्यात आगार टाकतो आपण. इत्ता 11वीला अलगी शिकत असताना पाहिलं होतं. ते आगार टाकून हे मीडियम सॉलिड तयार केलं, त्याच्यावरती बॅक्टेरिया इनॉक्युलेट करायच्या. अतिशय डायल्यूट सोल्युशन बॅक्टेरियाचं इनॉक्युलेट केलं की मग त्याच्यावरती कुठं कुठं एक एक बॅक्टेरिया पडतात आणि मग त्या बॅक्टेरिया डिवाइड होतात आणि तिथं बॅक्टेरियांचा ग्रुप तयार होतो. मग त्याला आपण बॅक्टेरियाची कॉलनी तयार झाली म्हणतो. आता या फोटोमध्ये तुम्हाला अशा बॅक्टेरियाच्या अनेक व्हाईट कलरच्या कॉलनी वाढलेल्या दिसत असतील. कॉलनी वाढलेल्या आहेत, बॅक्टेरियाच्या कॉलनी ग्रो झालेल्या आहेत. आता ही जी प्लेट आहे या प्लेटमध्ये मिक्स्ड आहे. काही R स्ट्रेनच्या कॉलनी आहेत आणि काही S स्ट्रेनच्या कॉलनी आहेत. मी त्या दोन्ही कॉलनी दाखवतो. ह्या दोन्ही स्ट्रेनची वैशिष्ट्य लक्षात ठेवा. पहिल्यांदा हा S स्ट्रेन कसा आहे, S3. दे फॉर्म स्मूथ शायनी कॉलनी ऑन कल्चर मीडियम. म्हणजे जेव्हा आपण S स्ट्रेनच्या बॅक्टेरिया कल्चर मीडियम वरती वाढवतो, त्या कल्चर करतो, त्यावेळेला त्यांच्यापासून स्मूथ बॉर्डर असणाऱ्या कॉलनी तयार होतात. म्हणजे मीडियम वरती या बॅक्टेरिया वाढत असताना मी इथं काही कॉलनी दाखवतो. आता मी व्हाईट कलरची बॉर्डर काढतो. ही बॉर्डर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. अशा प्रकारे स्मूथ बॉर्डर आहे, स्मूथ राऊंड बॉर्डर असणाऱ्या अशा प्रकारची सर्क्युलर बॉर्डर असणाऱ्या बॅक्टेरियाच्या कॉलनी आहेत. या बाजूच्या कॉलनी ज्या दिसत आहेत, दीज आर द कॉलनीज ऑफ S स्ट्रेन, स्मूथ बॉर्डर असणाऱ्या. इथं मी 3 कॉलनी मुद्दामून अशा सर्कल केलेल्या आहेत. आता एक दुसरी कॉलनी दाखवतो कम्पॅरेटिव्हली, की जी कॉलनी R स्ट्रेनच्या बॅक्टेरियांची कॉलनी आहे. या ठिकाणी एक मोठी कॉलनी पाहायला मिळते, म्हणजे ग्रुप आहे बॅक्टेरियांचा, आणि ही कॉलनी अशी पसरलेली आहे. पहा, तुमच्या जर लक्षात आलं तर ह्या कॉलनीची बॉर्डर स्मूथ नाहीये. हितली जशी स्मूथ आहे तशी.
इथं आणखीन एक कॉलनी वाढलेली दिसते. या कॉलनीची बॉर्डर पण तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. इट्स नॉट अ स्मूथ. ह्या ठिकाणी आणखीन एक कॉलनी वाढलेली आहे. तिची बॉर्डर आपण पाहिली तर अशी दिसेल. इथे एक कॉलनी दिसते. इथून मागच्या बाजूला अशी बॉर्डर आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर इथं स्मूथ बॉर्डर आणि रफ बॉर्डर असणाऱ्या कॉलनी आहेत. त्यापैकी ह्या ज्या कॉलनी आहेत स्मूथ बॉर्डर असणाऱ्या शायनी कॉलनी कल्चर मीडियमवरती यस स्ट्रेनच्या तयार होतात. यस स्ट्रेनच्या ज्या बॅक्टेरिया आहेत म्हणून आपण म्हणतो ते फॉर्म स्मूथ शायनी कॉलनी ऑन द कल्चर मीडियम. दुसरं, these bacteria are यस स्ट्रेनच्या ज्या बॅक्टेरिया आहेत ना, यस स्ट्रेनच्या, दिस इज रॉंग. these are कॅप्सुलेटेड. ह्या कॅप्सुलेटेड आहेत. कॅप्सुलेटेड म्हणजे काय? एक बॅक्टेरियल सेल घेतली तर तिच्या भोवती लायपोपॉलिसॅकॅराइडचं पॉलिसॅकॅराइड कव्हरिंग आहे. तुम्ही इयत्ता 11वी मध्ये जेव्हा बॅक्टेरियल सेलचं स्ट्रक्चर शिकला होता, ग्लायकोकॅलिक्स कव्हरिंग, कॅप्सूल, म्युकस कोटिंग आहे आणि म्हणून आपण त्यांना कॅप्सुलेटेड बॅक्टेरिया असं म्हणतो, की जे कॅप्सूल ह्या बॅक्टेरियांचं प्रोटेक्शन करतं. जर समजा यस स्ट्रेनच्या बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये गेल्या, ह्युमनच्या किंवा इतर मॅमलच्या शरीरात गेल्या, तर त्यांच्या सेल वॉलच्या भोवती कॅप्सूल असल्यामुळे ह्या बॅक्टेरिया मरत नाही, प्रोटेक्ट होतात आणि त्या आपल्या बॉडीमध्ये वाढतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतो, दॅट इज न्यूमोनिया. आणि म्हणून ह्या बॅक्टेरियाला व्हायरुलंट आहेत असं म्हटलं. तर व्हायरुलंट मीन्स दे हॅव डिसीज कॉझिंग ॲबिलिटी. त्यांच्याकडे डिसीज कॉझिंग ॲबिलिटी आहे. आणि ही डिसीज कॉझिंग ॲबिलिटी का आहे? कारण त्यांच्याकडे कॅप्सूल आहे, बरोबर आहे. अँड दे कॉज न्यूमोनिया डिसीज. आणि यामुळं जर ट्रीट केला नाही तर तो व्यक्ती मरू शकतो, बरोबर आहे का? न्यूमोनिया असा डिसीज कॉज करणारा हा यश स्ट्रेन आहे. ऑन द अदर हँड आर स्ट्रेन जो आहे ना, रफ बॉर्डरची कॉलनी तयार करतो. इथं वरती दाखवलेल्या कॉलनी आहेत कल्चर मीडियम वरती. हा नॉन कॅप्सुलेटेड आहे, लक्षात घ्या. यस हा कॅप्सुलेटेड आहे. वर स्पेलिंग मिस्टेक झाली होती, मी दुरुस्ती केली आहे. यस स्ट्रेन हा कॅप्सुलेटेड, तर आर स्ट्रेन हा नॉन कॅप्सुलेटेड, कारण ह्याच्यावरती म्युकस कोट अब्सेंट आहे, बरोबर आहे. आणि हा नॉन व्हायरुलंट आहे, म्हणजे ह्याच्याकडे डिसीज कॉज करण्याची ॲबिलिटी नाही. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं R2 आणि S3, R2 आणि S3 हे दोन स्ट्रेन वापरले. R2 स्ट्रेनचं इन्फेक्शन झालं तर रोग होत नाही, न्यूमोनिया होत नाही. S3चं मात्र इन्फेक्शन झालं की न्यूमोनिया होतं. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. यस स्ट्रेनच्या बॅक्टेरियाच्या कॉलनी स्मूथ बॉर्डरच्या असतात, आर स्ट्रेनच्या रफ बॉर्डरच्या असतात. आणि यस स्ट्रेन हा कॅप्सुलेटेड आहे, आर स्ट्रेन हा नॉन कॅप्सुलेटेड. कॅप्सूल नाही म्हणूनच ह्या बॅक्टेरिया मरतात आणि आपल्याला आजार होत नाही, रोग होत नाही. हा फरक आहे. ह्या दोन स्ट्रेनच्या बॅक्टेरिया वाढवल्या सेपरेट सलाईन वॉटर सोल्युशन मध्ये, म्हणजे ह्या बॅक्टेरिया उचलल्या आणि त्या कल्चर या सोल्युशन मध्ये आता इथं बॅक्टेरिया आहेत. एका टेस्ट ट्यूब मध्ये आर स्ट्रेनच्या आणि एका टेस्ट ट्यूब मध्ये यस स्ट्रेनच्या, ह्याच्यात यस आणि ह्याच्यात आर, ह्या बॅक्टेरिया त्यांनी आयसोलेट करून सेपरेट मिळवल्या ग्रिफिथनी. आणि आता या बॅक्टेरियांची इंजेक्शन माईसला दिली आणि मग एक्सपेरिमेंट काय झाला ते आपल्याला बघायचं. म्हणजे यस आणि आर स्ट्रेन फरक लक्षात ठेवा. यस हा डिसीज कॉझिंग आहे, आर हा डिसीज कॉझिंग नाही. आणि मग काय फरक आहे? हा फोटो तुमच्या पुस्तकामधलाच आहे. व्हेन ही इंजेक्टेड आर स्ट्रेन बॅक्टेरिया, रफ स्ट्रेनच्या बॅक्टेरियाचं इंजेक्शन एका जिवंत उंदराला केलं, आर स्ट्रेन. आणि त्यावेळेला लक्षात आलं की हा उंदीर, माऊस अलाइव्ह, उंदीर जगतो. त्याचं कारण आहे या उंदराला निमोनिया होत नाही. ह्याच्यावरून असं लक्षात येतं की आर स्ट्रेन हा नॉन डिसीज कॉझिक आहे, नॉन व्हायरुलंट आहे. म्हणजे एका उंदराला आर स्ट्रेनच्या बॅक्टेरियाचं इंजेक्शन दिलं. तुम्ही लक्षात ठेवायचं, वेन आर स्ट्रेन वॉज इंजेक्टेड, नो निमोनिया, माऊस सर्वाइव्ड, तो लाईव्ह होता. परंतु दुसऱ्या उंदराला स्मूथ स्ट्रेन S3 स्ट्रेनचं इंजेक्शन दिलं आणि पाहिलं, त्याला ऑब्झर्व केला, काही दिवसानंतर त्या उंदराला निमोनिया झाला आणि तो उंदीर मेला. कारण त्याला कुठला आजार झाला? निमोनिया. म्हणजे यस स्ट्रेन हा व्हायरुलंट आहे, डिसीज कॉझिंग आहे. आता हे झाले दोन इंजेक्शन दिलेले उंदीर. त्यांनी त्याच्यानंतर काय केलं की यस स्ट्रेनच्या बॅक्टेरिया हीट किल केल्या.
यश स्ट्रेन की जो डिसीज कॉझिंग स्ट्रेन आहे त्याला हीट किल केलं, हीट देऊन किल केलं आणि मग किल केलेला म्हणजे हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन त्याचं इंजेक्शन दिलं आणि उंदराला काही दिवस ऑब्झर्व केलं. त्यावेळेस लक्षात आलं की ह्या उंदराला डिसीज झाला नाही, नो न्यूमोनिया. म्हणजे जेव्हा यश स्ट्रेन किल केला त्यावेळेला उंदराला न्यूमोनिया होत नाही. बरोबर. जिवंत आर नो न्यूमोनिया, जिवंत यस इंजेक्शन केलं न्यूमोनिया, किल केलेला यस इंजेक्ट केला नो न्यूमोनिया. देन ही मिक्स्ड टू स्ट्रेन. आता त्यांनी काय केलं, लाईव्ह आर प्लस किल्ड यस ह्या दोघांचं मिक्सिंग केलं. जिवंत आर सेपरेट इंजेक्ट केला तर डिसीज होत नाही आणि किल केलेला यस सेपरेट इंजेक्ट केला तर डिसीज होत नाही. म्हणजे हे सेकंड आणि थर्ड स्टेज मध्ये, तिसऱ्या आणि दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये पाहिलं. आता चौथ्या वेळेला काय केलं, जिवंत आर की जो स्वतः नॉन व्हायरुलंट आहे आणि किल्ड यस, किल केलेल्यामुळे यस मध्ये पण डिसीज कॉझिंग ऍबिलिटी नाही, ह्या दोघांचं मिक्स इंजेक्शन दिलं. जिवंत आर आणि किल केलेला यस हे इंजेक्शन दिलं आणि सरप्राइझिंगली ही फाउंड दॅट द माउस डाईड बिकॉज ऑफ न्यूमोनिया. मग ही वॉज शॉक्ड, ही वॉज सरप्राइज की जिवंत आरचं इंजेक्शन केलं तर नो न्यूमोनिया, किल केलेलं यसचं केलं तर नो न्यूमोनिया आणि दोघं मिक्स केले की न्यूमोनिया होतो. हाऊ दिस इज पॉसिबल. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की मेलेला उंदीर, चौथ्या इंजेक्शन नंतर मेलेला उंदीर डिसेक्ट केला, त्याचं ब्लड काढलं, ते ब्लड कल्चर मीडियमवरती टाकलं आणि त्याच्यात कुठल्या बॅक्टेरिया आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की ह्या उंदराच्या रक्तामध्ये लाईव्ह आर बॅक्टेरिया पण आहेत आणि लाईव्ह यस बॅक्टेरिया पण आहे. आता ही वॉज शॉक्ड कारण की त्याने इंजेक्ट करताना जिवंत यस बॅक्टेरिया नव्हत्या. मग ह्या यस बॅक्टेरिया आल्या कुठून, बरोबर आहे, ह्या यस बॅक्टेरिया कुठून आल्या. रिपीटेडली एक्सपेरिमेंट केला तरी पण त्याला त्या उंदरामध्ये यस बॅक्टेरिया मिळायच्या, बरोबर आहे, म्हणजे स्मूथ स्ट्रेनच्या मिळायच्या. आणि मग त्याच्यावरून त्यांनी कन्क्लुजन काढलं की जरी आपण किल केलेल्या यस बॅक्टेरिया टाकत असलो तर त्या यस बॅक्टेरिया मधलं काहीतरी मटेरियल घेऊन आर बॅक्टेरियांपैकी काही बॅक्टेरियांचं रूपांतर यस मध्ये होत असलं पाहिजे. म्हणजे आर बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं, चेंज होतं आणि आरचंच रूपांतर यस मध्ये होत असलं पाहिजे, बरोबर आहे. हा एक्सपेरिमेंट आहे. पहा पुन्हा एकदा हा एक्सपेरिमेंट म्हणजे 2-3 वेळा मी एक्सप्लेन केलेला आहे. पहिला सेट की ज्यामध्ये व्हायरुलंट बॅक्टेरिया, आता इथं उलटा केलंय, यस बॅक्टेरियाचं इंजेक्शन दिलं, जिवंत यस लाईव्ह यसचं इंजेक्शन दिलं. दुसरा सेट म्हणजे फक्त इंटरचेंज झालंय की यामध्ये लाईव्ह आरचं इंजेक्शन दिसतंय, उंदीर जगलेला आहे, पहिल्या ह्याच्यात मेलेला आहे. आता तिसऱ्या ह्याच्यात किल्ड व्हायरुलंट म्हणजे किल्ड यस इंजेक्ट केला तरी उंदीर ठणठणीत आहे, नो न्यूमोनिया. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये किल्ड यस आणि लाईव्ह आर यांचं इंजेक्शन केलं तर उंदीर मरतो. हे पुन्हा पुन्हा कळावं म्हणून मी 2-2, 3-3 वेळा ते दाखवले. पहिल्या स्लाइडवरून तेच, दुसऱ्या स्लाइडवरून ते, ना आता तिसऱ्या स्लाइडवरून पण तेच. हे पहा, या तिसऱ्या स्लाइडमध्ये तुम्हाला लक्षात येते, व्हेन लाईव्ह आर वॉज इंजेक्टेड नो न्यूमोनिया, माईस सर्वाइव्ड. व्हेन लाईव्ह यस वॉज इंजेक्टेड न्यूमोनिया, माईस डाईड, उंदीर मेले. When heat killed yes was injected, no pneumonia, mice survived. आणि चौथा सेट, when live R and killed yes, live R and killed yes were injected, तेव्हा न्यूमोनिया होतो आणि माईस मरतात, बरोबर आहे. म्हणजे चौथा सेट. आणि याच्यावरून त्यांनी काही कन्क्लुजन काढले. ती कन्क्लुजन काय आहेत पहा. पहिलं कन्क्लुजन, ही कन्क्लुडेड दॅट something from heat killed yes strain transformed live R to yes strain. त्यांना असं अनुमान काढलं की काहीतरी मटेरियल आहे की जे यस स्ट्रेन, मेलेल्या यस स्ट्रेन कडून जिवंत आर स्ट्रेननी पिकअप केलं, कारण हे दोघं एकत्र आहेत. आणि त्या मटेरियलच्या मदतीनं जिवंत आर स्ट्रेनचं रूपांतर जिवंत यस स्ट्रेन मध्ये झालं. ही कन्क्लुडेड दॅट समथिंग फ्रॉम हीट किल्ड यस स्ट्रेन, हिट किल केलेल्या यस स्ट्रेन पासून काहीतरी आलं की ज्यानं जिवंत आर स्ट्रेनचं रूपांतर यस स्ट्रेन मध्ये केलं. म्हणजे आरचं रूपांतर यस मध्ये झालं, आरचं यस मध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं, एका फॉर्मचं रूपांतर दुसऱ्या फॉर्म मध्ये होणं.
याला ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं जातं. आणि त्यांचं तेच कन्क्लुजन होतं. आर स्ट्रेनच्या बॅक्टेरिया दे माइट हॅव पिक्ड अप समथिंग फ्रॉम द किल्ड एस स्ट्रेन. आर स्ट्रेनच्या बॅक्टेरियानी मेलेल्या एस स्ट्रेन कडून काहीतरी घेतलं आणि त्याच्यानुसार स्वतःला बदललं, स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं. बरोबर आहे. दुसरं कन्क्लुजन याच्यावरती आपल्याला असं सांगतात, ग्रिफिथ शोड दॅट द चेंज वॉज जेनेटिक. म्हणजे जे काही बदल झाला तो जेनेटिक बदल आहे आणि ज्याच्यामुळे झाला तेच जेनेटिक मटेरियल आहे. परंतु त्याला सांगता आलं नाही की हे जेनेटिक मटेरियल कोण आहे, काय आहे. ही कन्क्लुडेड दॅट समथिंग, हे जे समथिंग होतं ना जे घेतलं त्याला काय केलं, ही कॉल्ड ॲज अ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. आणि मग ग्रिफिथ असं म्हणतो की आर स्ट्रेनच्या बॅक्टेरियांनी एस स्ट्रेनच्या बॅक्टेरियांकडून समथिंग काहीतरी घेतलं आणि स्वतःला बदललं. आणि हे जे काहीतरी आहे ना त्याला त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल असं नाव दिलं. ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, द प्रिन्सिपल बिहाइंड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आर स्ट्रेन ऑफ बॅक्टेरिया इनटू एस स्ट्रेन. आर स्ट्रेनचं रूपांतर एस स्ट्रेन मध्ये करण्यासाठी जे काही प्रिन्सिपल रिस्पॉन्सिबल आहे दॅट इज द जेनेटिक फॅक्टर, तेच जेनेटिक मटेरियल आहे. बट ही वॉज अनएबल टू आयसोलेट दॅट जेनेटिक मटेरियल. ते ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल काय आहे ते सांगू तो शकला नाही, पण तो हा एक्सपेरिमेंट डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे हे सिद्ध करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण ह्याच एक्सपेरिमेंटमध्ये ॲव्हरी मॅक्लिओइड मॅककार्टी यांनी थोडासा बदल केला आणि स्वतःचा एक्सपेरिमेंट केला. बरोबर आहे का. हेच जेनेटिक प्रिन्सिपल आहे, हेच जेनेटिक मटेरियल आहे. आणि हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल काय आहे हे शोधून काढण्याचं काम पुढं ॲव्हरी मॅक्लिओइड मॅककार्टी यांनी केलं आणि त्यांनी सिद्ध केलं की ग्रिफिथचं हे जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे ना ते प्रिन्सिपल डीएनए आहे. बरोबर आहे. खरं तर तो एक्सपेरिमेंट शिकायच्या अगोदरच मी सांगतो, ग्रिफिथनं सांगितलं नाही की हा डीएनए, ग्रिफिथनं फक्त प्रयोग केला आणि त्यांनी फक्त सांगितलं की आर स्ट्रेनच्या बॅक्टेरियाचं रूपांतर एस स्ट्रेन मध्ये होतं आणि ते का एस स्ट्रेन मधनं काहीतरी आर स्ट्रेननी घेतलं आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं एस स्ट्रेन मध्ये. आणि हे जे घेतलं काहीतरी दॅट इज नथिंग बट ट्रान्सफॉर्मिंग, हेच काय आहे तर ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल होतं. आता विषय राहिला होता की हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल काय आहे ते शोधून काढण्याचं, आणि ते शोधण्याचं काम पुढच्या काही शास्त्रज्ञांनी केलं. ह्याच्या पुढचा जो एक्सपेरिमेंट आपल्याला शिकायचा तो आहे ॲव्हरी मॅक्लिओइड आणि मॅककार्टी यांचा एक्सपेरिमेंट. ह्या तिघांचा एक्सपेरिमेंट आहे, ॲव्हरी, मॅककार्टी आणि मॅक्लिओइड एक्सपेरिमेंट. बरोबर आहे काय. या तिघांनी सिद्ध केलं, ओसवाल्ड ॲव्हरी, कोलिन मॅक्लिओइड आणि मॅक्लिन मॅककार्टी यांनी सिद्ध केलं की ते ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल दुसरं तिसरं काही नसून डीएनए आहे. यांनी ग्रिफिथचाच एक्सपेरिमेंट मॉडिफाय केला. पण हा एक्सपेरिमेंट आपण नेक्स्ट लेक्चरला शिकूया. सध्या फक्त ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट घ्या. मी लगेच हा घेऊ शकलो असतो पण मुद्दाम मी घेत नाही, कारण की हा एक्सपेरिमेंट घेताना पुन्हा एकदा आपल्याला ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट शॉर्ट मध्ये रिपीट करायचा आणि मग हा एक्सपेरिमेंट शिकायचा आणि त्याला लागून लगेचच हर्षे आणि चेस यांनी केलेलं एक एक्सपेरिमेंट शिकायचं. ह्या 3 एक्सपेरिमेंट वरून हे सिद्ध होतं की डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे. ग्रिफिथच्या प्रयोगावरून सिद्ध जरी होत नसलं तरी हा बेसिक एक्सपेरिमेंट आहे म्हणून आपण शिकलो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. नेक्स्ट लेक्चरमध्ये ॲव्हरी, मॅककार्टी आणि मॅक्लिओइडचा एक्सपेरिमेंट आपण शिकूया. ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटचं ते मॉडिफाईड व्हर्जन आहे. ओके, या ठिकाणी थांबूया.